सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील महाविद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। 11वीच्या विद्यार्थ्याला 4 विद्यार्थ्यांनी रूममध्ये घुसून स्टंपनं जबरी मारहाण केली। प्रशिक बनसोडे असं या पीडित विद्यार्थ्याचं नाव असून तो रुग्णालयात सध्या उपचार घेतोय। तब्बल 3 तास मारहाण केल्याचा आरोप पीडित विद्यार्थ्यानं केलाय। रूम स्वच्छ करणं, झाडू मारायला लावल्यानंतर कामं करण्यास नकार दिल्यानं ही मारहाण करण्यात आली। दारूच्या नशेत मारहाण केल्याचा आरोप या विद्यार्थ्यानं केलाय। दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत महाविद्यालयाकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही। महाविद्यालय दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप या पीडित विद्यार्थ्यानं केलाय। मारहाण झालेल्या विद्यार्थ्यावर धाराशिव इथल्या शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे। यामध्ये पीडित विद्यार्थ्याचा एक कान निकामी झाला असून त्याला ऐकू येत नसल्याची विद्यार्थ्याची तक्रार आहे। नागपूर राष्ट्रीय महामार्ग 56 वर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर जवळ कारवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झालाय। या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झालाय। 2 जण जखमी आहेत। या अपघातात रुद्र उमेश पवार आणि विनायक जनार्दन अत्तरकर या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रशांत वणारे, गणेश इंगळे आणि तक्ष धुरंदर हे जखमी झालेले आहेत। त्यापैकी गंभीर जखमी असलेल्या गणेश इंगळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। धुपेश्वरहून मलकापूरकडे येणारी कार रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडकून हा अपघात झालाय। चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्यालगत असलेल्या झाडाला जोरदार धडकली। धडक इतकी भीषण होती की वाहनाचा चक्काचूर झालाय। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले। या भीषण अपघातामुळे मलकापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। टिटवाळामध्ये गाडीचा कट लागल्यानं वाद झालाय। त्यानंतर 2 गटात जोरदार राडा झालाय। राड्यादरम्यान जोरदार हाणामारी देखील झाले। टिटवाळा पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मुंबई नाशिक महामार्गावर ठाकूरवाडी जवळ चालत्या ट्रकनं अचानक पेट घेतलाय। पहाटे 6 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली। सल्फरनं भरलेल्या ट्रकनं हा पेट घेतलाय, मात्र चालकानं प्रसंगावधान राखत ट्रक बाजूला लावून खाली उतरला। त्यामुळे सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही, मात्र ट्रक आगीत जळून खाक झालाय। महामार्ग पोलीस आणि नगर परिषद अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली। रामसर दर्जा प्राप्त असलेले तसेच महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख निर्माण केलेले निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात 25 ते 30 हजार देशी विदेशी पक्षी दाखल झालेत। त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट वाढलाय। या अभयारण्यामध्ये करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षणातून इथं 300हून अधिक प्रकारचे पक्षी असल्याचं आढळून आलंय। इथल्या जलाशयात 24 जातीचे मासे आहेत। परिसरात 400हून अधिक प्रजातीच्या वनस्पतींची विविधता आहे। नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्षी अधिवासाची संपन्नता तसंच दुर्मिळ पक्ष्यांचे अस्तित्व लक्षात घेऊन हे क्षेत्र भारतीय पक्षी तीर्थ जाळ्यात समाविष्ट करण्यात आले। फ्लेमिंगो, टिल्स, पोचाड, व्हिजन, गडवाल, शॉवलर, पिंटेल, क्रेन, गार्गनी, पेलिकन इत्यादी स्थलांतरित प्राणी पक्षी इथं जास्त प्रमाणात आढळून येतात। पाणकोंबडी, मुग्धबलाक, गाय बगळे, मध्य बगळे, खंड्या, आयबीस, स्टॉक इत्यादी स्थानिक पक्षी इथं सातत्यानं दिसून येतात, तर पाणकावळे, पाणबुडी, धनवर, कूट आदी स्थानिक स्थलांतरित पक्षीही इथं आढळून येत असतात। नमस्कार, मी हिरालाल चौधरी, वन परिक्षेत्र अधिकारी, नांदूर मधमेश्वर अभयारण्य। नाशिक पासून अवघ्या 40 किलोमीटर वर असलेल्या नांदूर मधमेश्वर अभयारण्यात यावेळी अनेक पक्ष्यांची आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रवासी पक्षी सुद्धा आलेले आहेत। जवळपास 40 ते 45 हजार पक्ष्यांचा आगमन इथं झालेला आहे, ज्यात बदक प्रजाती असतील, क्रेन असतील, विविध स्टार्क असतील, त्याचबरोबर शिकारी पक्षी जसं की मार्श हॅरियर असेल यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। छोट्या रिव्हर टर्न पक्षी जो आहे तो सुद्धा आपल्याकडे दाखल झालेला आहे। तर मी सर्वांना, पर्यटकांना, निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांना आवाहन करेल की त्यांनी नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला भेट देऊन येथे पक्षी निरीक्षण करावे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव निलय कुलकर्णी। मी पहिल्यांदाच आज नांदूर मधमेश्वरला पक्षी बघायला आलो आणि पंकज दादांनी मला खूप वेगवेगळ्या पक्ष्यांची, निसर्गाची एक वेगळी ओळख मला आज इकडे मिळाली। विविध पक्षी म्हणजे मार्श हॅरियर, पर्पल हेरॉन, स्टोन चॅट नावाचा एक पक्षी, किंगफिशरचे असंख्य प्रकार हे बघताना मला असं लक्षात आलं की निसर्गात एकमेकात जो संवाद असतो पक्ष्यांचा, एकमेकांची, आपल्या जोडीदारांची, दुसऱ्या जातीच्या पक्ष्यांची, शिकारी पक्षी आला, मार्श हॅरियर उडत होता तेव्हा आम्ही बघितलं बदकं एकत्र आली, म्हणजे ते युनिटीत एक त्यांना हे बळ मिळालं, एकीत बळ दिसलं। त्यानंतर बगळे जेव्हा उडत होते तेव्हा एकत्र जात असताना त्यांचे जे फॉर्मेशन्स तयार होत होती त्याच्यात एक संवाद होता। तो एक अलिखित किंवा ही मुके प्राणी आहेत पण
त्यांच्यात जो एक न बोलता जो संवाद असतो तो मला खूप विशेष असा वाटला. ही आठवण मी नेहमी ठेवीन बरोबर. आणि मी आवाहन करतो सगळ्यांना की इकडे आवर्जून या, वेळ काढून या, शांततेत या. खूप पक्षी आम्हाला बघायला मिळतील. याच्यापेक्षा एखादा एक जो क्षण असतो त्याच्यात तुमचं सार तयार होईल. बुलढाणा जिल्ह्यातील अवैध गौण खनिज प्रकरणात जबाबदार धरून 3 तलाठी आणि 1 मंडळ अधिकारी तसंच अन्य प्रकरणात 2 ग्राम महसूल अधिकारी यांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं होतं. या कारवाईच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी आणि तलाठी यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केलंय. यामध्ये जिल्ह्यातील जवळपास 726 तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचा समावेश आहे. सदर कारवाईमुळे ग्राम महसूल आणि मंडळ अधिकारी यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. ही एकतर्फी कारवाई करण्यात आल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात येतोय. निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांना कामावर पूर्ववत करून घेईपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार आहे. खामगाव तालुक्यातील विदर्भ पटवारी संघटनेच्या वतीनं तहसीलदार यांच्याकडे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. विदर्भ पटवारी संघटना जिल्हा शाखा बुलढाणा यांच्यातर्फे जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालयाकडून 4 तलाठी जे निलंबित करण्यात आलेले आहे व 1 मंडळ अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहे त्यांना कामावर पूर्ववत घेण्यासाठी जिल्हा शाखा बुलढाणा यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावर तहसील स्तरावर निवेदन देण्यात आलेलं आहे. जे आमचे 4 तलाठी निलंबित करण्यात आलेले आहेत त्यांना कामावर रुजू करून घेण्यात यावं, अन्यथा आम्ही आज आमच्या DSA जमा केलेले आहेत. यानंतर पुढील आदेशानुसार आम्ही पूर्ण जिल्ह्याभर काम बंद आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत रीती धोरणावर ठोस उपाययोजना होत नाही, केवळ यामध्ये आमचा तलाठी व मंडळ अधिकारी हे 2च कर्मचारी भरवले जातात. यावर जोपर्यंत शासन ठोस उपाययोजना करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही संपूर्णतः काम बंद आंदोलन सुरू करू. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निकालानंतर विदर्भात MIMनं दमदार एंट्री करत वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगर परिषदेसाठी अध्यक्षपदाच्या उमेदवारही निवडून आलेत. हा राज्यातील एकमेव नगराध्यक्ष असल्याचं बोललं जातंय. कारंजा नगर परिषदेसाठी MIMचे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांच्या आई फरीदा बानो मोहम्मद शफी पुंजानी यांनी भाजपच्या उमेदवार निशा गोलेच्छा यांचा 117 मतांनी पराभव केलाय. तर कारंजा नगर परिषदेत MIMनं 16 नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवलंय. त्यामुळे भाजपच्या आमदार सई डहाके यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय. या नगर परिषदेत भाजपला केवळ 13 जागांवर समाधान मानावं लागले, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 आणि अपक्षला 1 जागा मिळाले. याशिवाय वाशिम नगर परिषदेतही MIMचे 2 नगरसेवक विजयी झालेत. त्यामुळे पश्चिम विदर्भातील स्थानिक राजकारणात MIMचं वजन वाढल्याचं चित्र स्पष्ट झालंय. महाराष्ट्राची जनता आता जागृत झालेली आहे आणि सर्व जनतेला माहीत पडलेलं आहे की आपल्या हक्काची लढाई कोणी या देशात लढत आहे तर ते बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब आहेत. महाराष्ट्रात आमचे सदर इम्तियाज जलील साहेब आहेत. कोणत्याही बहुजनाचं संकट आला, कोणताही प्रकरण आलं तर धावून येणारा कोणता पक्ष आहे तर ते MIM पक्ष आहे. म्हणून यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने कारंजातच नाही, तुम्ही जे म्हटलं कारंजाच्या जनतेनं तर बहुमतानं नगराध्यक्ष आणि 16 नगरसेवक निवडून दिलेले आहेत. परंतु MIM पार्टीनं जेथेही म्हणजे अचलपूर पहा, तुम्ही अकोट पहा, अंजनगाव पहा किंवा बाळापूर पहा, वाशिम, मंगरुळपीर, इकडे यवतमाळ, उमरखेड, पुसद, ज्या ठिकाणी आम्ही आमचे नगराध्यक्ष नगरसेवक उभे केले होते, चांगल्या संख्येने लोकांनी आम्हाला मतं केलं ताकदीने. हे विश्वास ठेवून की MIM पक्ष हे बहुजनाच्या हितासाठी काम करते. इथे तुमची भाजपच्या आमदारासोबत खास करून लढाई होती. कसं पाहता या निवडणुकीकडे? काय मुद्दे होते प्रामुख्याने नगरपालिकेच्या हिशोबाने? नगरपालिकेत प्रमुखाने विषय असे होते की आमच्या कारंजातील जे विकास कामं थांबलेले आहे ते कामं कोणी पूर्ण करू शकते तर ते MIM पक्ष आहे असं विश्वास ठेवून सर्वच बहुजनांनी MIMला मतं केले. यावेळी आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदकडे होणाऱ्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? नगर परिषद नगरपंचायत आता झालेले आहेत, त्यात चांगलं यश संपादन MIM पक्षानं केलेलं आहे. याचं सामर्थ्य बी आम्हाला महानगरपालिकेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भेटणार आहे. महानगरपालिकेत एक वार्डात आमच्याकडे 5-5 इच्छुक उमेदवारांचे जे फॉर्म आलेले आहे त्यांचे इंटरव्ह्यूज आमचे सदर घेत आहे.
लवकरच आम्ही महानगरपालिकेत आमचे सीटा डिक्लेअर करणार आहोत. ताकदीने आम्हाला विश्वास आहे की जनता यावेळी महानगरपालिकेत आमचे सदस्य निवडून देणार आहे.